बघा, बदलापूरची घटना जी होती ती खऱ्या अर्थानं राज्याला काळीमा लावणारी होती. लहान मुलीवर होणारे अत्याचार आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाने सुमोटो हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि खऱ्या अर्थानं या सरकारची लक्तरे त्यामध्ये टांगली गेलेली होती. आणि यांचे जे सरकारचे जे पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आले ते त्यांनी केलेत. आणि म्हणून आता बंदुकीच्या स्टिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात त्यांचा नव्हता अशा पद्धतीने ते सांगतात आहे. हे खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतो आहे. आणि मला असं वाटतं की याच्यात खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय हायकोर्टाने विशेष करून हे प्रकरण जेव्हा आपल्याकडे घेतलेलं आहे सुमोटो, या प्रकरणातलं सगळे तथ्य हे पुढं आणून या सगळ्या आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो. उद्धव ठाकरेंनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता स्वतंत्र निवडणुका लढणार का या सगळ्या चर्चा सुरू झालेली आहे. मला आत्ताच जयंत पाटलांचा फोन आला. मी मुंबईत नसल्यामुळे त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही. उद्या आम्ही संध्याकाळी मीटिंगमध्ये आमची तिघांची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये विधिमंडळाच्या समित्यांचे असतील नावं आणि या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. त्यामुळे हे जे काही वावडे उठवले जातात की महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत, कुठलेही प्रॉब्लेम नाही. उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघही जण बसू. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच नाही आहे. प्रश्न निर्माण होण्याची कारणं काय? कायदा सुव्यवस्थाच महाराष्ट्रामध्ये वाचलेला नाही. गुंग्या मुलांवर अत्याचार, त्याला मारून टाकणं, मुलींवर अत्याचार, त्यांना मारून टाकणं, पोलिसांचा धाक आणि या सरकारचा धाकच आता महाराष्ट्रात राहिला नाही आणि गुन्हेगारांना रान मोकळं आहे अशा पद्धतीचे गुन्हेगार महाराष्ट्रामध्ये वागताना आपण पाहतो आहे. आणि मी वारंवार एक गोष्ट सांगणार, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री हेच गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात? राहुल शेवाळेंनी दावा केलेला आहे की 50 पेक्षा जास्त नगरसेवक हे आमच्याकडे येणार आहेत काँग्रेसचे. मला एक प्रश्न, या सत्तेमध्ये बसलेले लोक आहे, बैमानीत हे निवडून आलेत, बैमानीनं मतावर बैमानीने डाका टाकला, त्याच्याने ही लोक निवडून आलेत. आता कोणाचे आमदार चोरायचे म्हणतील, कोणाचे नगरसेवक चोरायचे. ते चोरी आणि डाका हीच मानसिकता सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे आणि त्याचा परिणाम आहे की जनतेचे मूळ प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा हे सरकार आम्ही हे चोरणार आहोत, त्यांचे आमदार चोरणार आहोत, त्यांचे नगरसेवक चोरणार आहोत, ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कधी पण वैचारिक भूमिका राहिली नाही. ही शाहू फुले आंबेडकरांची भूमिका असलेला महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा नेहमी लोकशाहीला मानणारा महाराष्ट्र आहे. पण सत्तेत बसलेले हे डाकू हे चोरीचाच विचार डोक्यामध्ये आणतील आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या व्यवस्थेलाच तडे जाण्याचं काम सुरू झालेलं आहे. युवक काँग्रेसमध्ये सर ज्या पद्धतीने पाहिलं आपण, काल आंदोलन झालं होतं नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ. तिथे काही लोक गेले होते, 100पेक्षा कमी लोक होते, पण आज त्या ठिकाणी जे लोक गेले नाही त्या 60 लोकांवरती सस्पेन्शन काढलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये, युवक काँग्रेसमध्ये कुणाल राऊत विरुद्ध इतर 50 लोक असा वाद निर्माण झाला. शिवानी वडेट्टीवार बघा, हे युवक काँग्रेस ही आमच्या युवकांची संघटना आहे आणि राष्ट्रीय पातळीवरूनच यावरची कारवाई केली गेलेली आहे. ॲक्च्युली पक्षामध्ये डिसिप्लिन असलंच पाहिजे आणि डिसिप्लिनच्या माध्यमातून त्याने की राष्ट्रीय लेवलवरून या सगळ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत. समजा सरसंघचालक मोहन भागवत जी म्हणतात की आत्ता देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर हे खऱ्या अर्थानं
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, ज्यांचं बलिदान झालं, त्या लोकांचा अपमान करण्याचा अधिकार RSSला नाही. आणि म्हणून युवक काँग्रेसने काल जे आंदोलन केलं त्या मानसिकतेच्या विरोधात, ज्यांनी लोकशाही आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेतृत्वावरच आक्षेप घेण्याचं काम संघ करत असेल तर ही या देशातल्या तरुणांना ते मान्य नाही. आणि म्हणून काल ते आंदोलन झालं. आणि हे पक्ष डिसिप्लिनची भूमिका आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ही कारवाई का केली का नाही याच्याबद्दलची माझ्याकडे माहिती नाही. माहिती मिळाल्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधीवर निशाणा साधलाय. त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. वीर सावरकरांच्या अंदमानातील सेल्युलर जेलच्या कोठडीतून पप्पू टप्पू उडाण टप्पू असं म्हणत त्यांनी राहुल गांधीवर टीका केली. असं आहे की कोणावर प्रतिक्रिया द्यावी किंवा नाही द्यावी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. तुम्ही ज्याचं नाव घेता त्या माणसाबद्दलची कुठली प्रतिक्रियाच आम्ही देण्याचं नाही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण की अशा ज्याच्या जे माणसाचं वैचारिकच व्यवस्था बरोबर नसेल तर त्यांच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारणच बनत नाही. बदलापुर घटना पे कहा है कि जो एनकाउंटर हुआ है वो या सरकारमध्ये वाद किती आहेत. मंत्रिमंडळ निर्माण करायला या सरकारला वेळ गेला, मग खाते वाटप करायला वेळ गेला आणि त्याच्यानंतर पालकमंत्री देण्यामध्येही या सरकारने वेळ घातला. महिनोंचे याच्यामध्ये चालले. एकीकडे मुख्यमंत्री सांगतो की मला रिझल्ट द्यायचा 100 दिवसात. तर कुठल्या रिझल्ट देणार काय देणार ते मला माहिती नाही. महाराष्ट्र विकला जातो एवढं आम्हाला रोज रिपोर्ट आहे काही मूठभर लोकांसाठी. हे राज्याचं सरकार चाललेलं आहे हे पण आम्हाला कळतं आहे. पण या सरकारमध्ये किती वाद विवाद आहे हे पालकमंत्री घोषित केल्यानंतरही अनेक दिवसानंतर यामध्ये रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्र्याला स्थगिती देणं, एकीकडे मुख्यमंत्री दाऊसला गेले. म्हणजे या सरकारमध्ये वाद किती आहे, कोणत्या स्तरावर गेलेला आहे हे आपल्याला त्याच्यातून स्पष्ट होते की दाऊसमधून त्यांना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्याला स्थगिती द्यावी लागली. म्हणजे हे सरकारच कुठल्या उंबरठ्यावर उभं आहे, वादविवादाच्या का मलाईदार व्यवस्थेच्या, हे याच्यामधून स्पष्ट होते. सर कोर्ट ने कहा है बदलापुर की जो घटना थी उसमें फर्जी एनकाउंटर हुआ है, उसके कोई फिंगरप्रिंट्स नहीं मिला है क्या? देखो मूल सब्जेक्ट एकदम स्पष्ट है. माननीय हाईकोर्ट ने जब ये प्रकरण बदलापुर का सुमोटो अपने तरफ लिया तो सरकार ने अपने जो हस्तक इनके जो संस्था के जो लोग हैं, कुछ इनके पार्टी के नेता लोग जो थे वहाँ के बदलापुर के, उनको बचाने की पूरी कोशिश ये सरकार ने की. और जो बच्चों पे अत्याचार हुआ उन लोगों को न्याय देने की जगह एक तरफ लाडली बहन बताने का और महाराष्ट्र में बच्चियों और बहनों पे अत्याचार जो हो रहा है उन लोगों को न्याय ना मिले, इसकी व्यवस्था अपने लोगों को बचाने के लिए ये सरकार कोशिश करती है. जो फेक इनकाउंटर जो किया गया है, जो रिपोर्ट आया है, उस आधार पर यह स्पष्ट हो गया है कि राज्य की सरकार ने गुनहगारों को बचाने के लिए हर लेवल पे जो कोशिश की है, तो जो फेक काउंटर किया गया है वो स्पष्ट हो चुका है. और कोर्ट ने खुद सरकार को असली चेहरा सरकार का लोगों के सामने लाया है. और इसलिए ये सरकार का दायित्व जाता है कि राज्य में जो महिलाओं पे बढ़ते हुए अत्याचार, बच्चियों पे, छोटे बच्चों पे, स्कूल जाने वाले बच्चों पे बढ़ने वाले अत्याचार, इसमें ये सरकार ही इसमें दोषी है. और ऐसे सरकार ने तुरंत नहीं, अगर लोगों का डर है तो खुद का मन में कि ये जो पाप वो लोग कर रहे हैं उस पाप के आधार पर ये सरकार ने सत्ता से बाहर जाना चाहिए, ये भूमिका हमारी रहेगी. क्या ये वाहवाही लूटने के लिए ये सब स्टेटमेंट की गई थी? बिल्कुल है. कोर्ट ने इनको खुला किया है, इनका असली चेहरा सामने लाया है, तो इसका ये बात तो स्पष्ट हो चुकी है
तो इसलिए वाहवाही क्या है, ये मीडिया के माध्यम से असली बात सामने नहीं आने देने का काम वो लोग करते हैं और वास्तविकता आप माननीय कोर्ट ने लाया है और ये बात अब स्पष्ट हो चुकी कि ये सरकार ही उसमें दोषी है। गृह मंत्री का आप क्या राजीनामा मांगोगे? पूरे सरकार ही दोषी है। मैंने कहा जब भी कि 65% मंत्री जिनके ऊपर खून के आरोप है, ऐसे मंत्री इस मंत्रिमंडल में हैं, अत्याचार वाले हैं और मैं उनके व्यक्तिगत जीवन में नहीं जाना चाहूँगा, लेकिन ऐसे कुछ मंत्री है कि वो ऐसे 65% मंत्री इस मंत्रिमंडल में हैं कि उनके ऊपर गुनहगारी की पूरी चादर चढ़ी हुई है और ऐसी सरकार अगर गुनहगारी सरकार महाराष्ट्र में होगी तो उसका परिणाम महाराष्ट्र की जनता को भुगतना पड़ेगा, यही स्पष्ट होता है। उद्धव ठाकरे और शरद पवार की मीटिंग हुई, क्या अलग चुनाव लड़ने के ऊपर ऐसा कुछ? नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ। कल शाम को हम लोग मिलने वाले तीनों। अभी जयंत पाटिल जी का मुझे फ़ोन आया था, मैं नहीं था, मैं इधर ही था। कल शाम को हम लोग मिलेंगे। बदलापुर एनकाउंटर केस के जांच के बाद पुलिस की भूमिका पर सवाल उठ रहे हैं, क्या ये फेक एनकाउंटर था? बिल्कुल फेक इनकाउंटर था। माननीय कोर्ट ने जो बात सामने लाई, सरकार का पहले ही कामकाज पे ऊपर हम लोगों को डाउट था और फेक इनकाउंटर कर कर असली लोग जो गुनहगार हैं उनको बचाने की कोशिश सरकार ने की है और सरकार असलियत सामने नहीं आने देती और सरकार के ही लोग बदलापुर घटना में शामिल हुए थे और ये वास्तविकता अब लोगों के सामने आ चुकी है। पालक मंत्री पद को लेकर यूपी में मतभेद चल रही है, इस पर क्या कहेंगे आप? पालक ये ही नहीं है, ये बेईमानी से लोगों के वोटों के ऊपर डाका मार कर ये लोग सरकार में आए हैं। 25 तारीख को मैं कल मुंबई में प्रेस करूंगा इस विषय पे, तो मैं आपको कहना चाहता हूँ कि 25 तारीख को वोटर्स डे है और वोटर्स डे के माध्यम से हम जनता को जागरूक करना चाहते हैं कि जो बेईमानी है जो सरकार बार बार करती है और ये सरकार बेईमानी से चुन के आई है, जनता के आशीर्वाद से नहीं है और इसलिए ये सरकार इतने बहुमत इनको राक्षसी बहुमत इनको मिला है तो भी ना मंत्रिमंडल का विस्तार करने में इनको महीनों से गए, उनका पोर्टफोलियो देने में इनको एक सेशन पार हो गया। दूसरा, इनको पालक मंत्री देने के लिए महीनों लगे और ये सब लगने के बाद मुख्यमंत्री दाऊस जाने के पहले उन्हें जैसे पालक मंत्री की लिस्ट डिक्लेयर की और लेकिन दाऊस में जाकर उनको नासिक और रायगढ़ के 2 पालक मंत्री को स्थगिति देना पड़ी। इसका मतलब ये सरकार में आलबेल नहीं है, ये सरकार मलाईदार व्यवस्था के लिए लड़ते रहती है, जनता का इनको लेना देना नहीं। राहुल शेवाले शिंदे गुट के पूर्व सांसद ने कहा कि कांग्रेस और उद्धव बाळासाहेब ठाकरे के विधायक शिंदे गुट के संपर्क में है। 23 जनवरी को राजकीय भूकंप आएगा, क्या कांग्रेस के विधायक टूटेंगे? मैं यही कहना चाहता हूं कि इन लोगों ने जनता के वोटों के ऊपर डाका डाला और अब विधायकों को खरीदने की बात अगर ये लोग करते हैं, नगर सेवक को खरीदने की बात करते हैं, तो ये डाका और चोरी करने का पाप यही करते हैं क्योंकि ये शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है। यहाँ पे सामाजिक और डेमोक्रेसी को मानने वाली जड़ें है, लेकिन उस महाराष्ट्र के विचारधारा की व्यवस्था में सत्ता में आने के बाद इस तरह के चोरी और डाका डालने का काम जो करने का जो मानस इन लोगों का है, यही उनका बार बार स्पष्ट होता है और मुझे लगता है कि महाराष्ट्र की जनता इसको एक्सेप्ट नहीं करेंगी। भ्रष्टाचार से पैसा कमाना और सरकार में आना और सरकार से पुनः भ्रष्टाचार कर कर महाराष्ट्र को लूटना, ये कितने दिन ये लोग करेंगे और इसका जवाब महाराष्ट्र की जनता ही इनसे लेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।